शरयू किनारी अयोध्येमध्ये जानेवारी 2024 मध्ये भव्य मंदिर उभारलं जात आहे। श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होते, यासाठी वातावरण निर्मिती केली जाते। राज्याभिषेकाप्रमाणे जणू या सोहळ्याच्या कार्यक्रमाची तयारी करण्यात आली आहे। अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या निमित्तानं जय्यत तयारी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी गुढी उभारण्याचं आवाहन करण्यात येत आहे। राज्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून हे आवाहन करण्यात आलं। यावरून ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। 22 तारखेला जर आपण गुढी उभारून चांगल्या पद्धतीनं राम मंदिराचा लोकार्पण सोहळा साजरा करणारा जिल्हा ठरू शकतो। भारतीय जनता पक्ष हा पक्ष नसून एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, आपल्याला माहिती आहे। शिवसैनिकांच्यामुळे अयोध्येत राम मंदिर उभं राहिल्याचं राऊत यांनी म्हटलं। तसंच कारसेवेच्या वेळेला भाजपचे कार्यकर्ते पळून गेल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला। पण राम मंदिर म्हणजे भारतीय जनता पक्षाची जागे नाही। जर रामाची मालकी भाजप घेत असेल तर ते रामाचं अवमूल्यन करतात। वो कहते थे मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे। मोदी जी ने मंदिर भी बना दिया और तारीख भी बता दिया। एकूणच अयोध्येतल्या राम मंदिरावरून आताही राजकारण तापल्याचंच पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे यांचा सध्या महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे। मराठवाड्यात विविध भागात जरांगे यांच्या सभा होत आहेत। लातूरमध्ये दाखल होताच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। मंत्री भुजबळ यांच्या वक्तव्यावरून मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला। मराठ्यांच्या अंगावर किती मराठे घालणार आहात असा प्रश्न उपस्थित करत जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली। बघू देवेंद्र फडणवीस साहेब बी किती मराठ्याच्या अंगावर किती मराठे घालणार आहेत, बघूयात, मराठाही बघतोय। फडणवीस यांचा डाव उधळून लावणार असल्याचा इशारा सुद्धा मनोज जरांगे यांनी दिलाय। देवेंद्र फडणवीस साहेबांना अशाच काड्या करीत राहिले, आणखीन पुढे काय काय होतंय बघा। तुमचा डाव फडणवीस साहेब उधळूनच लावणार। देवेंद्र फडणवीसजींवर तुम्ही टीका कराल तर गाठ या मराठ्यांची आहे। ते गेल्याने शिकायचं बंद करा म्हणा तुम्ही। आता तुम्हाला लय वेळ सांगितलं आम्ही, तुम्ही शांत राहा, आम्ही तुमचा आदर करतोय। तुम्ही दरबारींना टोकरीत असलात तर नावेला आम्हाला तुम्हाला उत्तर द्यावं लागतील ना। फडणवीसांवर जरांगे यांनी थेट टीका केली आहे। त्यामुळे भाजप विरुद्ध जरांगे असा संघर्ष सुरू झालाय। अंतरवाली सराटीतल्या लाठीमार प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तर दिलं। यावेळेला मराठा आंदोलकांवरचे गुन्हे सरसकट मागे घेण्यास नकार देण्यात आला। यावरूनच जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय। फडणवीस खोड्या काढत असून त्यांचा डाव उधळणार असा इशारा जरांगे यांनी दिलाय। जरांगे यांच्या टीकेला आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे। भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधलाय, तर फडणवीस यांनी सुद्धा यावर भाष्य केलंय। लेकरू लेकरू म्हणत आता राजकीय ढेकरू द्यायला तुम्ही चालू केले आणि आपला राजकीय बोलवता धनी कोण आहे तेही आम्हाला माहिती। मराठा आरक्षण प्रश्नाचे गुन्हे दाखल होते ते मागे घेतले नाहीत, त्यामुळे जरांगे तुमच्यावर आता टीका करायला करतायत। योग्य वेळी सगळ्या गोष्टींचा खुलासा मी करेन। फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं। मराठ्यांचा शिंदेंवर विश्वास असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय। मराठ्यांचा विश्वास एकनाथ शिंदे साहेबांवर आहे, तेच मराठ्यांना आरक्षण देऊ शकते। धाडसी निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असल्यामुळं शिंदेवरती आमचा विश्वास होता। सुरतला पळून जाण्याआधी शिंदेवरती आमचा विश्वास। एकूणच जरांगे यांच्या टीकेनंतर महाराष्ट्रातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नियोजित कार्यक्रमासाठी सोलापूरच्या दौऱ्यावर होते। सोलापुरात सकाळी पत्रकार परिषदही त्यांनी घेतली। तसंच ठाकरे गटाच्या एका कार्यक्रमालाही संजय राऊत यांनी हजेरी लावली। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या बाळे गावात संजय राऊत एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आले होते। यावेळेला कार्यक्रम आटोपून माघारी फिरत असताना राऊत यांना विरोधाचा सामना करावा लागला। संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पल फेकण्यात आल्या। राऊत यांच्या गाडीवर चपलेने भरलेली पिशवीच फेकून मारण्यात आली। पुलावरून चपलेची पिशवी राऊत यांच्या गाडीवर फेकली गेली। या प्रकारानंतर नारायण राणे यांच्या समर्थनार्थ काही जणांनी घोषणा दिल्या आणि कार्यकर्ते पसार झाले। त्यांच्यावरती चपला फेकण्याच्या मागचं कारण माझं असं होतं की प्रत्येक वेळेस तो नाहक विनाकारण नरेंद्र मोदी साहेब असू देत, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असू देत, आमचे राणे साहेब असू देत, प्रत्येकांवरती तोंडसुख विनाकारण घ्यायचे कामं हा करतो। दुसरीकडे मनमाडमध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना सुद्धा विरोध करण्यात आला। मालेगावमध्ये एका सभेसाठी सुषमा अंधारे जात होत्या। यावेळेला शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या कार्यालयासमोर अंधारे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। इंदापूरमध्ये शनिवारी ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडला। त्यानंतर विधान परिषदेतले आमदार गोपीचंद पडळकर दूध दराच्या संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गेले होते।
आंदोलकांना भेटण्यापूर्वी पडळकर यांच्यावर चप्पलफेकीचा प्रकार घडला. पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पलफेकीचे राज्यात अनेक ठिकाणी पडसाद उमटले. रास्ता रोको करून कार्यकर्त्यांनी चप्पलफेकीचा निषेध केला. चप्पलफेकीच्या घटनेवर गोपीचंद पडळकर यांनी कठोर शब्दात भाष्य केलंय. मी संयम पाळला नसता तर चप्पलफेक करणाऱ्यांच्या अंगावरचे कपडे सुद्धा शिल्लक राहिले नसते, याकडे पडळकर यांनी लक्ष वेधलं. या घटनेमागचा सूत्रधार मराठा आरक्षणाचा शत्रू असल्याचा आरोप पडळकर यांनी केलाय. या सगळ्या प्रकाराच्या मागचा मुख्य सूत्रधार आम्हाला माहिती आहे, कारण जो खरा मराठा समाजाच्या आरक्षणाचा शत्रू आहे. मराठ्यांच्याच पोरांनी केली का दुसरं कोणी केली याची ही शहानिशा व्हायला पाहिजे. धनगर बांधवांचे जेवढे नेते तेवढ्याचाही आपण सन्मान करतो. आरक्षणासाठी राज्य सरकारचे सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर समाजातील सर्व स्तरातल्या नेत्यांनी प्रक्षोभक विधानं टाळली पाहिजेत, तरच राज्यात शांतता टिकून राहील. प्रदूषण मुक्त आणि स्वच्छ सुंदर मुंबईसाठी पालिकेकडून डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम सुरू करण्यात आली. याच मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सहभागी झाले. जुहू चौपाटी इथल्या स्वच्छता मोहिमेत शनिवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी सक्रिय सहभाग घेतला. मुंबईतल्या स्वच्छता मोहिमेत पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. पालिकेचे कर्मचारी स्वच्छता करत असताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः पाईप हातात घेऊन मुंबईतल्या रस्त्यांवर पाणी मारलं. जुहू चौपाटीवरचा कचरा साफ करण्यासाठी अद्ययावत प्रणालीची मशीन तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी याच मशीनचं स्टेअरिंग हातात घेऊन चौपाटीवर स्वच्छता केली. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. जो मी फोटो बघितला तो हास्यास्पद आहे. जे काय ते चालवत आहेत बीच क्लिनिंगचं, ते पाण्यामध्ये चालून काही उपयोग आहे का? पोस्ट द्यायची तरी नीट द्यायची ना. की मुंबईकरांच्या इतिहासामध्ये स्वच्छता करण्यासाठी मुख्यमंत्री आजपर्यंत कधीही रस्त्यावर उतरलेले नव्हते. ठाकरे गट आणि शिंदेंच्या शिवसेनेत कायम आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळतं. आता आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेनं हा सामना अधिक रंगण्याची चिन्ह आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला मुहूर्त कधी मिळणार हा प्रश्न मागच्या जवळपास 1.5 वर्षांपासून विचारला जातोय. प्रशासक बसवून सरकार महापालिकेच्या पैशांवर डल्ला मारत असल्याचा आरोप सुद्धा विरोधकांनी वेळोवेळी केलाय. मात्र विरोधकांच्या या आरोपांना आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय. काही लोक महापालिकेच्या एफडीचे पैसे कमी झाल्याचा आरोप करतात, मात्र तसं न होता हे पैसे वाढल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. हे सांगतानाच एकनाथ शिंदे यांनी आधी पैसे कुठे जात होते हे देखील उघड करण्याचा इशारा दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला ठाकरेंच्या सेनेनं जोरदार उत्तर दिलंय. मुख्यमंत्री मुंबई मनपाच्या एफडीवरून अप्रत्यक्षपणे ठाकरेंना लक्ष करतायत, त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्याच एफडी वाढवल्या असतील असा टोला लगावला. जर एफडी वाढतीये मग याच्यापूर्वी कुठे जात होती हा एक प्रश्न निर्माण होतो. तो योग्य वेळेला आपण बोलू. घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्वतःच्या खोक्यांची एफडी नक्कीच वाढवलेल्या असतील. स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता ठाकरेंच्या सेनेला लक्ष केल्यामुळे मागच्या 1.5 वर्षांपासून अधिक काळ रेंगाळलेल्या महापालिका निवडणुकांना आता तरी मुहूर्त मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. शालेय पोषण आहारावरून सध्या राज्याचं राजकारण तापलंय. राज्यातील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलाय. शालेय शिक्षण विभागानं 7 नोव्हेंबर 2023ला एक निर्णय घेतलाय. विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात प्रोटीन मिळावं म्हणून त्यांच्या आहारात अंड्यांचा समावेश करण्यात आलाय. पोषण आहार योजनेनुसार विद्यार्थ्यांना नियमित आहाराच्या व्यतिरिक्त आठवड्यातून 1 दिवस अंड मिळणार आहे. जे विद्यार्थी अंड खात नाहीत त्यांना केळं दिलं जाईल. मात्र या निर्णयाला भाजपच्या काही नेत्यांनी विरोध केलाय. अंडीला पर्याय अनेक गोष्टी असू शकतात. देशी गाईचं दूध आहे, तूप आहे, सुकामेवा आहे, केळी आहे. हाय प्रोटीन डाएट आहे आणि हाय प्रोटीन डाएट हा लहान मुलांना मिळालाच पाहिजे. शालेय पोषण आहारात अंडी समाविष्ट करण्याला भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनं विरोध केल्यानंतर आता राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 5 राज्यांच्या विधानसभांच्या निकालानंतर लोकसभेचे पडघम वाजू लागलेत. राज्यातल्या विविध पक्षांकडून लोकसभा निवडणुकांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. विविध राजकीय पक्षांकडून लोकसभा मतदारसंघांवर दावे करायला सुद्धा सुरुवात झाली आहे. कर्जतच्या शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं. या शिबिरात अजित पवार यांनी बारामती, रायगड, शिरूर आणि सातारा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. सातारा लोकसभा मतदारसंघावर अजित पवार यांनी दावा केल्यानंतर साताऱ्यातील लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार यावरून रणकंदन सुरू झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं सुद्धा या मतदारसंघावर दावा केलाय. असं असतानाच महायुतीतल्या भाजपनं सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितलाय. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी आक्रमक भूमिका घेत सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपचाच असल्याचं म्हटलंय. सातारा लोकसभा मतदारसंघ
भारतीय जनता पार्टी लढवेल. पण काय भूमिका मांडतं या भूमिकेवर वरिष्ठ चर्चा करतील आणि वरिष्ठ त्यांच्याशी बोलतील. हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं सांगून जयकुमार गोरे यांनी थेट अजित पवार यांना आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून आता महायुतीमध्ये नवा पेच निर्माण झालाय. हमासच्या भिवंडी कनेक्शनचा क्रूर चेहरा उघड झालाय. भिवंडीमध्ये फक्त हमासचे झेंडेच नव्हे तर ज्या प्रकारे इस्रायलवर हल्ला झाला होता त्याच प्रकारे मुंबईवर हल्ला करण्याच्या कटाचा पर्दाफाश झालाय. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करून मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवला होता. त्याच हमासचे झेंडे भिवंडीमध्ये जप्त करण्यात आलेत. हमासचे झेंडेच नव्हे तर हमासनं ज्या पद्धतीनं इस्रायलमध्ये ड्रोननं हल्ले करून रक्तपात घडवला होता तसाच हल्ला मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये केला जाणार होता. त्यासाठी रेकी सुद्धा करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं शनिवारी ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीत छापा घालून 15 जणांना अटक केली. त्यात मुंबई स्फोटातील आरोपी साकीब नाचन याचाही समावेश आहे. या छाप्यामध्ये एनआयएनं मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि हत्यारं जप्त केलेत. हल्ला घडवून आणण्यासाठी मुस्लिम तरुणांना जिहादचं ट्रेनिंग दिलं जात होतं. ठाण्यातलं पडघा गाव आरोपींचं केंद्र बनलंय. इसिसचं केंद्र बनलेल्या पडघ्यासह इतर ठिकाणी सुद्धा धडक कारवाई केल्यामुळे देशाला असलेला मोठा धोका उघड झालाय. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं हमासचे झेंडे, शस्त्र आणि 68 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. हमासला फक्त इस्रायलच नाही तर भारतात सुद्धा हिंसाचार घडवायचा असल्याचं आता स्पष्ट झालंय. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचा निकाल गेल्या रविवारी लागला आणि या निवडणुकीत काँग्रेसनं छत्तीसगडची सत्ता गमावली. भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. या निकालानंतर गेल्या आठवड्याभरापासून छत्तीसगडमधली जनता नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाच्या घोषणेची वाट पाहत होती. अखेर छत्तीसगडचा मुख्यमंत्री कोण याची प्रतीक्षा रविवारी दुपारी संपली. माजी केंद्रीय मंत्री विष्णुदेव साय यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत बिनविरोध मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. भाजप राज्यात स्वतःसाठी एक मोठा आदिवासी चेहरा शोधत होता आणि त्यांचा शोध विष्णुदेव साई यांच्या रूपानं पूर्ण झाला. साई यांना 30 वर्षांपेक्षा जास्त राजकीय अनुभव आहे आणि त्यांच्या साध्या स्वभावामुळे त्यांची भाजप नेत्यांमध्ये चांगलीच ख्याती आहे. संघामध्ये चांगला प्रभाव असलेले विष्णुदेव साय हे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचे जवळचे मानले जातात. सरकार ने पूरा सरकारी खजाना को खोखला कर दिया है. अब हम लोगों को बहुत इसके लिए प्रयास भी करना पड़ेगा. विष्णुदेव साई यांची आमदार म्हणून ही तिसरी टर्म आहे. ते 1990 पासून राजकारणात आहेत. 1990 मध्ये ते संयुक्त मध्य प्रदेशात आमदार म्हणून निवडून आले होते. आता आदिवासींच्या चेहऱ्यावर खेळणाऱ्या भाजपनं राज्य आणि केंद्राच्या राजकारणाचा भरपूर अनुभव असलेल्या विष्णुदेव साई यांची छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी निवड केली आहे. खासदार दानिश अली यांना बहुजन समाज पक्षानं बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न झाली. लखनौमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत मायावती यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. मायावती यांनी या बैठकीत आपला उत्तराधिकारी निवडला आहे. बसपाच्या या बैठकीत मायावतींनी उत्तराधिकारी आकाश आनंद असेल अशी घोषणा केली. या बैठकीसाठी मायावतींनी पक्षाच्या सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आणि राज्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावलं होतं. आकाश आनंद हा मायावती यांचा धाकटा भाऊ आनंद कुमार यांचा मुलगा आहे. नुकतंच बसपानं आकाश आनंद यांच्याकडे 4 राज्यांची जबाबदारी सोपवली होती. गेल्या 6 वर्षात आकाश यांची पक्षातली सक्रियता वाढत गेली आहे. सुरुवातीला मायावतींनी आकाश याची त्यांच्यासोबत व्यासपीठावर ओळख करून दिली होती. मायावती यांनी आकाश आनंद यांना पक्ष समन्वयकासारखं महत्त्वाचं पद दिलं. आकाश यांनी इतर राज्यात संघटनेच्या बैठका सुद्धा घेतल्या आहेत. आकाश आनंद साहब हमारे नेशनल कोऑर्डिनेटर हैं. आगे जब कैडर होंगे, बैठकें होंगी, उनमें बड़े पैमाने पर युवाओं के बीच में जब वो जाएंगे तो बहुजन समाज पार्टी का तेजी से जनाधार बढ़ेगा. मायावतींनी आपल्या भाच्याला उत्तराधिकारी म्हणून घोषित करताच आकाश आनंद यांच्या संघटनात्मक क्षमतेबद्दल राजकीय वर्तुळात नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र लोकसभा निवडणुकांच्या आधी मायावतींनी मोठा डाव टाकल्याची चर्चा आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच बाजार समित्यांमध्ये सोमवारपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू होणार आहेत. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी बेमुदत लिलाव बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र सलग 3 दिवस लिलाव बंद असल्यानं शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसला. त्यामुळे लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्यात तिसऱ्या दिवशी सुद्धा लिलाव ठप्प होते. लिलाव बंद असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. साठवणूक केलेला कांदा खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. निर्यात बंदीमुळे निर्यातदारांचे 5100 मेट्रिक टन कांदा भरलेले जवळपास 200 कंटेनर मुंबई बंदरात अडकलेत. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा चिंता आहे. शासनाने जो निर्णय घेतला त्याच्या निषेध म्हणून आम्ही बेमुदत मार्केट बंद केलेलं आहे. भाव डाऊन होतील ना, रोज तुटणार. जेवढी आवक वाढेल तेवढे मार्केट रोज तुटणार. पाठोपाठ आलेल्या दुसऱ्या कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याचे दरही घसरलेत. जळगावच्या 40गाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
कांद्याच्या दरात 600 रुपयापर्यंत घसरण झाल्यानं शेतकरी संकटात सापडले आहेत। इकडे ऊसाच्या दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी वसंतदादा कारखान्यावर धडक दिली। यावेळेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। सांगलीमध्ये दत्त इंडिया संचालित वसंतदादा साखर कारखान्यावर स्वाभिमानीचे कार्यकर्ते धडकले। कारखान्याच्या मुख्य गेटवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शनं करत कारखान्याच्या आत घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिसांनी आंदोलकांना गेटवरतीच रोखून धरलं। त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाली। स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी 2 वेळेला कारखान्याच्या गेटवर चढून आत घुसण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना झुगारून स्वाभिमानीचे कार्यकर्ते वसंतदादा कारखान्याच्या गेटवर चढले। यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात वसंतदादा कारखान्याच्या समोर आता ठिय्या आंदोलन सुरू झालंय। गेल्या वर्षाचे पैसे देणार नाही असं जर ते म्हणत असतील आणि आमच्या समोर शेतकऱ्यांचं काय चालत नाही असा जर अहंकार त्यांच्या मध्ये असेल तर हा अहंकार ठेचला जाईल। यंदा उसाला पहिली उचल FRP अधिक 100 रुपये द्या या प्रमुख मागणीसाठी वसंतदादा कारखान्यावर आंदोलन करण्यात आलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। ऊस दरासाठी राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं नेत्यांची राजकीय कोंडी सुरू झाली। कोल्हापुरात हसन मुश्रीफ, सतेज पाटील या दिग्गज कारखानदारांच्या सोबत लढाई सुरू असतानाच इस्लामपुरात जयंत पाटील यांच्यासोबत शेट्टींची खणाखणी सुरू झाली। कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जिथे शेट्टी यांनी आंदोलनाचं केंद्र निवडलं तो भाग हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा असल्यानं शेट्टी यांची साखर पेरणी लपून राहिलेली नाही। या माध्यमातून राजू शेट्टी त्यांची ताकद दाखवून देत आहेत। ऊस दराच्या आंदोलनावरून राजू शेट्टी आणि जयंत पाटील यांच्यात जुंपले। तरी नावं घ्यायची असतात त्यामुळे काही लोक नावं घेतात, त्याच्याशिवाय तुम्ही तरी टीव्हीवर कसं दाखवणार? जयंत पाटलांचं नाव घेऊन चर्चेत येण्या एवढे अधोगती माझी अजून काही झालेली नाही आहे, तेव्हा या गोड गैरसमजातून जयंत पाटलांनी बाहेर पडावं। हातकणंगले मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याचा आहेत। राजू शेट्टी आघाडीत सहभागी झाल्यानं ती जागा आघाडीनं शेट्टींना दिली। मात्र यावेळेला शेट्टी यांनी एकला चलोरेचा पवित्रा घेतलाय। परिणामी जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील या मतदारसंघातून लढण्याची शक्यता वर्तवली जाते। आता ऊसाच्या दरावरून राजकीय ठिणगी पडल्यानं वणवा भडकणार की शेट्टी आघाडीत सहभागी होऊन थंड होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाडा जमीनदोस्त झाल्यानंतर इथे आता राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झालाय। मात्र हे स्मारक नेमकं कसं असावं हे अजून निश्चित झालेलं नव्हतं। या ठिकाणी आता शाळारूपी राष्ट्रीय स्मारक होणार असल्याचं स्पष्ट झालंय। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतःचे जाहीर केलं। भुजबळ यांनी रविवारी पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेऊन याबद्दल आढावा घेतला। त्यात त्यांनी हे स्मारक नेमकं कसं असावं याची ढोबळ कल्पना पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडली। या स्मारकाचा आराखडा निश्चित करण्यासाठी लवकरच एक समिती स्थापन केली जाणार आहे। एक छोटीशी समिती आम्ही नेमून त्याच्यात चांगलं डिझाईन कुठचं आहे, अधिक चांगल्या पद्धतीनं कसं काय करता येईल, दृश्य दिसलं पाहिजे चांगलं शाळेचं। भिडेवाड्याची जागा जरी मर्यादित असली तरी FSI चांगला मिळत असल्यानं 7 मजली इमारत उभारली जाऊ शकते। त्यामुळे इथे पालिकेची मुलींची शाळा उभारली जाणार असून तिथेच मुलींसाठी स्पर्धा परीक्षा अध्यासन केंद्र उभारलं जावं असंही भुजबळ यांचं म्हणणं आहे। सावित्रीबाई फुल्यांचा अर्थातच पुतळा आणि म्युरल्स त्यांच्या कामाचे जे आहेत त्याच्यासाठी काही जागा ग्राउंड फ्लोअरला असेल, फर्स्ट फ्लोअरला असेल। या जागेवर पार्किंगची सुविधा शक्य नसल्यानं शेजारचाच एखादा प्लॉट निश्चित करून तो पार्किंगसाठी विकसित करावा असं सुद्धा या बैठकीत ठरलं आहे। यासोबतच दमदार 10 मध्ये इथेच थांबूयात। ताज्या बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील।